नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आजपासूनचा खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे. कारण की राज्यामध्ये काय झालं की गरमी खूप वाढली, उष्णता वाढली, त्याच्यामुळे खास करून आता नेमक्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, द्राक्षी बाग देखील चालू आहे. म्हणून खास करून हे अवकाळीचा एक अंदाज शेतकऱ्यासाठी देण्यात येत आहे. कोकण पट्टी दरम्यान देखील थोडं काही भागामध्ये पाऊस असणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील 10-12 ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ शकतो. अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढं घाबरायची काही कारण नाही. मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, उस्मानाबाद, तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पडणार नाही. जिल्ह्यात एखाद्या 10-12 ठिकाणी पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे, म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालेल त्यांनी थोडी काळजी घ्यायची. कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.